उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की दुपारी काहीतरी खायला लागतंच ना. मग आज बनवूया घरीच कुरकुरीत गव्हाची बिस्किट्स. बिस्किट बनवण्यासाठी पाऊण वाटी साखर आणि 1 वाटी दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. ते आपल्याला मेल्ट नाही करायचं, फक्त ढवळून घ्यायचं. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बाहेरच्या बिस्किटांवर जशी साखर असते अगदी सेम तशी दिसते. आता इथे एका बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात 1 कप रवा ऍड केलाय. बिस्किट छान खुसखुशीत होण्यासाठी त्यात 1/4 वाटी खोबऱ्याचा खीस ऍड केलाय. ऑप्शनल आहे पण घाला, चव खूप छान होते. त्याला छान फ्लेवर यावा यासाठी 1 चमचा वेलची पावडर घातलीये. तुम्ही व्हॅनिला इसेन्स सुद्धा घालू शकता. थोडे हेल्दी व्हावे म्हणून त्यात काजू, बदाम, पिस्ते हे थोडं थोडं कुटून घातले. आता सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आणि त्यात 3 चमचे तूप घालून ते छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला त्यात एवढंच तूप घालायचे की हातात दाबल्यानंतर त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे. तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर तळताना हे बिस्किट तुटतात आणि तळताना तूपही जास्त पितात. सगळे पदार्थ एकजीव करून झाले की दूध आणि साखरेचं जे मिश्रण आपण बनवलं होतं ते थोडं थोडं टाकून याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आपल्याला अगदी सैल नाही भिजवायचं. सैल भिजवलं तर तळताना हे बिस्किट तूप जास्त पितात. सगळं पीठ चांगलं मचकवून घ्यायचं इथे आपल्याला. असा घट्टसर गोळा मी मळून घेतला आहे. आता त्याला 2 पार्टमध्ये डिव्हाइड केले. त्यातला एक गोळा घ्यायचा आणि तो आपल्याला छान मचकवून घ्यायचा जोवर तो थोडा सॉफ्ट होईल. इथे मी त्याचा एक रोल करून घेतला आहे आणि रोलचे बिस्किट्स करणार आहे. तुम्हाला हवं त्या आकाराचे बिस्किट्स बनवू शकता. मैदा नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, तरीही हे बिस्किट सुपर टेस्टी होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडणारं बिस्किट. याची एक पोळी लाटून तुम्ही प्लेटच्या साहाय्याने, वाटीच्या साहाय्याने त्याचे गोल बिस्किट सुद्धा करू शकता. उरलेल्या गोळ्याचे सुद्धा अशाच प्रकारे सर्व बिस्किट्स कट करून घेतलेले आहेत. जाड, बारीक जशी तुम्हाला थिकनेस हवी तशी तुम्ही ठेवू शकता. जर जास्त पातळ केले तर तळताना कडक होतात आणि जाड ठेवले तर मधपर्यंत तळले जात नाही, म्हणून मीडियम साईजचे ठेवायचे. त्यांना बाहेरच्या बिस्किटासारखं अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी सुरीच्या साहाय्याने त्यावर थोडी डिझाईन काढून घेतलेली आहे. आपले बिस्किट्स रेडी आहेत. बिस्किट तळण्यासाठी इथे मी तूप घेतलंय. तूप आधी गरम करून घ्यायचं आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम वरच तळायचे आहेत. हाय नाही करायची, नाही तर जळून जाता आणि मधपर्यंत होत नाही. तुम्ही तेलातही तळू शकता आणि ओव्हनमध्ये बेकही करू शकता. बिस्किट टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटापर्यंत आपल्याला त्यांना हलवायचं नाहीये. बिस्किट तळताना ते खूप सॉफ्ट असतात. ते गार झाल्यानंतर क्रिस्पी होतात. एक बाजू झाल्यानंतर पलटवून घ्यायचं आणि दोघं बाजू या खरपूस रंगावर तळल्या गेल्यानंतर आपण सगळे बिस्किट्स काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व बिस्किट्स तळून रेडी आहेत. रंग तुम्ही बघू शकता, खूप छान गोल्डन ब्राऊन आलाय. अगदी खरपूस झालेले आहेत आणि मधपर्यंत तळले गेलेले आहेत. बिस्किट खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. तर हे आहेत गव्हाचे सुपर टेस्टी अँड हेल्दी बिस्किट्स. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.